विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार तर थोड्याच वेळामध्ये अधिवेशनाआधी सरकारची पत्रकार परिषद। विरोधी पक्षनेता निवडला तर पाप बाहेर येतील अशी सरकारला भीती। पाशवी बहुमतामुळे सरकारची मुजोरी, भास्कर जाधव यांची टीका। इंडिगोच्या विस्कळीत सेवेचा हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरकडे निघालेल्या लोकप्रतिनिधींना सुद्धा फटका। उड्डाणं रद्द झाल्यानं काही आमदार रेल्वेनं तर काही आमदार दुसऱ्या मार्गाने जात असल्याची माहिती। उद्धव ठाकरेंनी घेतली कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक। भारतीय कामगार सेना ही कोणाची मक्तेदारी नाही, ठाकरेंनी ठणकावलं। डोंबिवलीमध्ये अभिजित थरवळ यांच्या भाजपमधील पक्षप्रवेशाला स्थगिती। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पोस्टनं चर्चांना उधाण। आणि स्मृती मंधाना आणि पलासचं लग्न मोडलं। सोशल मीडियावर पोस्ट करत स्वतः स्मृतीनंच दिली माहिती। सत्ताधाऱ्यांच्या चहापानावरती विरोधी पक्षांनी बहिष्कार घातलाय। सत्ताधाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे। भ्रष्टाचार करून कंत्राटदारांच्या घशात पैसे घालण्याचं काम सत्ताधारी करतायत। पैसे देऊन निवडणुका जिंकणे हाच त्यांचा उद्देश आहे। राज्य लुबाडण्याचं काम सत्ताधारी करतायत अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केली आहे। विरोधी पक्षनेता निवडला तर पाप बाहेर येतील अशी सरकारला भीती वाटते। पाशवी बहुमतामुळे सरकारची मोजरी सुरू आहे। आमची संख्या जरी कमी असली तरी सरकारचा भ्रष्टाचार फार मोठा आहे असं म्हणत भास्कर जाधवांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतलाय। उपराजधानी नागपूरमध्ये उद्यापासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होते। शेतकरी कर्जमाफी, तपोवनमधील वृक्षतोड, पार्थ पवार यांचे भूखंड प्रकरण तसंच मंत्री संजय शिरसाट यांच्यावरील सिडकोतील जमीन घोटाळ्याचा आरोप यामुळे हिवाळी अधिवेशन गाजण्याची चिन्ह आहेत। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मविया नेत्यांची बैठक पार पडली। विरोधी पक्षनेतेपद, अधिवेशनातल्या इतर मुद्द्यांवरती बैठकीत चर्चा झाली। नागपूर अधिवेशनासाठी निघालेल्या आमदारांची तिकीट रद्द झाल्यामुळे अनेक आमदार चंद्रकांत पाटलांसोबत चार्टर्ड विमानानं जाणार आहेत। पुणे शहरासह पश्चिम महाराष्ट्रातील आमदार चंद्रकांत पाटलांसोबत जाणार असल्याची माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली आहे। नागपूर रवी भवन परिसरातील एकही बंगला यावेळेला विरोधी पक्षाला देण्यात आलेला नाहीये। दोन्ही सभागृहाला विरोधी पक्षनेते नसल्याने रवी भवन इथे कॉटेज विरोधी पक्षाला देण्यात आलेला नाहीये। दरवर्षी रवी भवन इथला 22 आणि 23 नंबरचा बंगला विधानसभा आणि विधान परिषद विरोधी पक्षनेत्याला दिला जायचा, पण यावेळेला 23 नंबरचा बंगला मंत्री मंगलप्रभात लोढा यांना दिलाय, तर 22 नंबरचा बंगला अद्याप कोणालाही दिलेला नाहीये। राष्ट्रवादीचे प्रदीप गारटकर यांनी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली। पुण्यातील भाजप कोर कमिटीच्या बैठकीनंतर प्रदीप गारटकरांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांची भेट घेतली, त्यामुळे गारटकर भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीच्या मदतीवरून धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी राज्य सरकारवरती टीका केली होती। दरम्यान याला आता आमदार राणा जगजितसिंह पाटलांनी प्रत्युत्तर दिलंय। केंद्र सरकारच्या मदतीचा विचार न करत राज्य सरकारने शेतकऱ्यांची मदत केली आहे। विरोधकांनी चुकीची माहिती पसरवू नये असा टोला राणा जगजितसिंह पाटलांनी लगावलाय। स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावरती रोपवे कंपनीने विनापरवानगी बांधलेल्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रेस्टॉरंट, कॅफे आणि हॉटेलला रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी कडाडून विरोध केलाय। दरम्यान याला केंद्रीय पुरातत्व विभागाने परवानगी दिलेली नसल्याचं पत्र न्यूज लोकमतला वरिष्ठ सूत्रांकडून मिळालंय। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळालेला कर्नल प्रसाद पुरोहित यांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं। पंढरपुरातील हिंदुत्ववादी संघटनेकडून कर्नल प्रसाद पुरोहित यांचा सन्मान करण्यात आला आहे। महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीसांनी विकसित राज्य केल्याचं प्रवीण दरेकरांनी म्हटलंय, तर विकसित राज्यामुळे विरोधक हतबल झाल्याचं म्हणत त्यांनी विरोधकांवरती टीका केली आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी कारोळी गावातील शेतकऱ्यांची भेट घेतली। यावेळेला शेतकऱ्यांनी जरांगेंकडे विविध समस्या मांडल्यात। रेल्वे प्रकल्पात घरांसह शेती जात असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता त्यांनी व्यक्त केलेली आहे, तर जरांगेंनी सोबत आल्याचा शब्द या शेतकऱ्यांना दिला आहे। वडगाव पाचोऱ्यामध्ये स्ट्रॉंगरूम बाहेर शिवसेनेचे आमदार किशोर पाटलांनी खासगी सुरक्षा रक्षकांची तैनाती केली आहे। त्यांनी नेमलेल्या सुरक्षेची जोरदार चर्चा होते।
सोलापूरच्या बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत 16 जागांसाठी मतदान होत आहे. 16 जागांसाठी 36 उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान कोणाचा विजय होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. ठाकरेंच्या शिवसेनेचे अकोला जिल्हा प्रमुख गोपाल दातकरांच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे. त्यांच्यावरती दहीहंडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गोपाल दातकर यांनी 2010 पासून 4,95,352 रुपये याचं पाणी चोरलं असल्याचा आरोप हिंगणी गावातील सरपंचांनी केला आहे. माढा तालुक्यातील प्रहार संघटनेने बांधकाम विभागाच्या विरोधात रक्तदान आंदोलन केलेलं आहे. केवळ ते जामगाव रस्ता या तातडीने दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. रस्ता दुरुस्त न केल्यास रस्ता खोदून पूर्णपणे बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात घाणीचं साम्राज्य निर्माण झाले, त्यामुळे रुग्णासह नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. तातडीने स्वच्छता करण्याची मागणी करण्यात आली आहे. बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये एका शिक्षकाने विद्यार्थिनीवरती अत्याचार केलाय. मार्क्स वाढवून देण्याचा आमिष देत हे कृत्य केल्याची माहिती आहे. शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. हिंगोलीच्या जिजामाता नगर परिसरामध्ये पेट्रोल ओतून पेटवल्याची घटना घडली. यामध्ये एक जण गंभीर जखमी झालाय. दोघांविरोधात गुन्हा दाखल करत एकाला अटक करण्यात आली. जालना परभणी मार्गावरती भरधाव कार आणि दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये दुचाकी चालकाचा मृत्यू झालेला आहे. पसार झालेल्या कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनमाड बाजार समितीत मेथीच्या दरात मोठी वाढ झालेली आहे. मेथीच्या दरात 100 जोडींना 3,500चा दर मिळतोय. या किरकोळ बाजारात एका जोडीची किंमत 45 ते 50 रुपयांवरती पोहोचली आहे. बदलत्या हवामानाचा द्राक्ष बागांना फटका बसतो. द्राक्ष बागांवरती डावणी, भुरी आणि फुलकिड्यांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे द्राक्ष उत्पादकांना फटका बसण्याची शक्यता आहे. बांगलादेशात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर कांदा आयातीला अखेर बांगलादेशने परवानगी दिली. त्यामुळे आजपासून भारतातून रोज 1,500 क्विंटल कांदा निर्यात केला जाणार आहे. पुणे नाशिक रेल्वे मार्गाला GMRT कडून अडसर निर्माण झालेला आहे. त्यामुळे मूळ लोहमार्ग पूर्णपणे रद्द करून नवीन लोहमार्गाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे GMRT प्रकल्पाबाबत स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नंदुरबारमधल्या सारंगखेडा घोडे बाजारात 4 दिवसात 175 घोड्यांची विक्री झाली आहे. यामधून 85 लाखांपेक्षा अधिकची उलाढाल झाली आहे. सारंगखेड्याच्या बाजारात मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, गुजरात आणि महाराष्ट्र अशा विविध प्रांतातून खरेदी विक्रीसाठी दरवर्षी 3,000पेक्षा अधिक अश्व दाखल होतात. अहिल्यानगर जिल्ह्यातील साकुरी गावामध्ये डुकरांमध्ये आफ्रिकन स्वाईन फ्लू आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान जिल्हा पशुवैद्यकीय पथक साकुरी गावामध्ये दाखल झालेलं असून डुकरांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. अकोल्यातील शिवाजी पार्क परिसरातील नाल्यामध्ये पडलेल्या गायीला स्थानिक नागरिकांनी जीवदान दिलंय. ही नाल्याची दुरावस्था झाली असून वारंवार अपघात होतात. त्यामुळे आता नाली दुरुस्तीची मागणी जोर धरू लागली आहे. अमरावती जिल्ह्यातील वनोजा बाग, चिंचोली, सातेगाव, मलकापूर या शेतशिवारामध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. बिबट्याने हरणाची शिकार केल्यामुळे परिसरात आता भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मात्र वनविभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर या ठिकाणी सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालयाची अवस्था बिकट झाली आहे. गेल्या 2 वर्षांपासून दंत तपासणी बंद आहे. त्यामुळे दंत रुग्णांना उपचार मिळत नाहीयेत. दंत शल्यचिकित्सक आणि इतर कर्मचारी कार्यरत असताना सुद्धा दंतसेवा बंद असल्यामुळे नागरिकांची नाराजी बघायला मिळते. हिंगोलीच्या वरुड, संबंध, पुसेगाव, नरसी या भागामध्ये कापूस वेचणीला आलेला आहे. मात्र मजूर मिळत नसल्यामुळे कापूस वेचणी रखडलेली आहे. एकीकडे मजूर मिळत नाहीये तर दुसरीकडे मजुरीत वाढ झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. भंडारा जिल्ह्यात रब्बी हंगामात मका पिकाचं क्षेत्र वाढलंय. सिंचन सुविधांचा अभाव कमी असल्यामुळे कमी पाण्यामध्ये येणाऱ्या मका पिकाला शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. 50% शेतकऱ्यांनी मक्याची लागवड केली आहे. सोलापुरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाने उशिरा निकालाची परंपरा मोडीत काढली आहे. सोलापूर विद्यापीठाने ऑक्टोबर-नोव्हेंबर सत्र परीक्षेचा निकाल अवघ्या 1.5 महिन्यामध्ये लावलाय. 430 अभ्यासक्रमांपैकी 230 अभ्यासक्रमांचे निकाल जलद गतीने जाहीर करण्यात आले. जुन्नर तालुक्यातील गुंजाळवाडीमध्ये शिकारीच्या शोधात असलेल्या बिबट्याने बंगल्याच्या गेटवरून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र 3 कुत्र्यांनी बिबट्याला गेटवरच रोखलेला आहे. जोरजोरात भुंकत त्या कुत्र्यांनी बिबट्याला पळवून लावलाय.
अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई देण्याची मागणी शिवसेना उभाटाच्या वतीने करण्यात आली आहे. 15 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्याच्या मागणीसाठी पंढरपुरात संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरती रास्ता रोको करण्यात आला आहे. सोलापुरातल्या पांगरी गावामध्ये गायीच्या वासरांचा बळी दिल्यामुळे स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले. 3 वासरांचा बळी देण्यात आला असून घटनास्थळी जमा होत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. याबाबत कारवाई करत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे. सांगली जिल्ह्यातील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी गावातील गायरानामधील 19 एकर जमीन अधिग्रहण करण्यात आलेली आहे. दरम्यान संबंधित कंपनी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी संगनमताने ही जागा हडप केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. त्यामुळे आता याला विरोध करत ग्रामस्थांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. नाशिकमधील ऑर्केस्ट्रा असोसिएशनच्या वतीने तपोवनातील वृक्षतोडीला विरोध करण्यात आला आहे. वृक्षतोडीविरोधात पर्यावरणाचं गाणं आणि प्रभू श्रीरामाचं गाणं म्हणत आंदोलन करण्यात आलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातल्या कुसुंबी बांबेझरी या ठिकाणी असलेल्या माणिकगड सिमेंट कंपनीच्या चुनखडी खाण प्रकल्पाचं काम आदिवासी शेतकऱ्यांनी बंद पाडलं आहे. शेतजमिनीचा मोबदला मिळत नसल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले. टीईटीची सक्तीच्या विरोधात छत्रपती संभाजीनगरमधील 6272 शिक्षकांनी शाळा बंद आंदोलनात सहभाग घेत मोर्चा काढलाय. टीईटी सक्ती आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक आक्रमक झाले. अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी बुद्रुक या ठिकाणी पारंपरिकरित्या पुरुषांचा खेळ समजल्या जाणाऱ्या बैलगाडा शर्यतीत यंदा मुलींनीही सहभाग घेतलेला आहे. म्हसोबा महाराज यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीत मुलींचा सहभाग हा लक्षवेधी ठरतो. बीडच्या योगेश क्षीरसागरने संगीत क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावरती चमकदार कामगिरी केलेली आहे. राष्ट्रीय युवक महोत्सवात शास्त्रीय तालवाद्य मृदुंग कलेमध्ये योगेशने प्रथम क्रमांक पटकावला आहे. शिर्डी संस्थानकडून साईबाबांच्या पादुका दर्शन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. विदर्भ मिळत असलेल्या प्रतिसादानंतर उत्तर भारतात सुद्धा साईबाबांच्या पादुका दर्शन सोहळ्यासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली आहे. अकलूजमध्ये नगर परिषद निवडणुकीनंतर नगराध्यक्षपदासाठी बुलेटची पैज लागलेली आहे. भाजपाकडून पूजा कोथमिरे तर मोहिते पाटील यांच्याकडून रेश्मा अडगळे या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. तर या दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी आता बुलेटची पैज लागली आहे. नाशिक जिल्ह्यातील मनमाड, येवला, चांदवड, नांदगाव आणि सटाणा या ठिकाणी स्ट्रॉंगरूम बाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोबतच उमेदवार आणि कार्यकर्ते सुद्धा कडाक्याच्या थंडीमध्ये स्ट्रॉंगरूम बाहेर खडा पहारा देत आहेत. नागपूर अधिवेशनासाठी निघालेल्या अनेक आमदारांची तिकीट रद्द झालेली आहेत. इंडिगो विमान सेवेचा आमदारांना फटका बसलेला आहे. इंडिगो विमान कंपनीच्या अनेक विमान फेऱ्या रद्द झाल्यामुळे आमदारांची तिकीट रद्द झाली आहेत. विमानसेवा विस्कळीत झाल्याचा फटका आम्हाला सुद्धा बसला असता आम्ही सुद्धा बाय रोड येणार होतो. मात्र सुदैवाने मुख्यमंत्र्यांच्या विमानात आम्हाला जागा मिळाली आणि आम्ही अधिवेशनासाठी पोहोचलो, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडेंनी दिली आहे. देशभरातील विमानतळांवरती इंडिगोच्या उड्डाणांना होणारा विलंब आणि विमान रद्द करण्याबाबत केंद्र सरकारने कडक भूमिका घेतली आहे. अधिवेशना परिस्थितीत सुधारणा झाली असली तरी विमानं अजून सुद्धा रद्द होत आहेत आणि आज सकाळी हैदराबादमध्ये 115, मुंबईमध्ये 8 आणि चंदीगडमधून 3 विमानं रद्द झाली आहेत. सरकारच्या दणक्यानंतर इंडिगोने मोठं पाऊल उचललंय. आता इंडिगो रद्द केलेल्या तिकिटांचे पैसे तातडीने परत करणार आहे. तसंच इंडिगोकडून तिकीट रद्द केल्याबद्दल आणि रिस्केड्युलिंगबाबत कोणतेही प्रश्न विचारण्यात येणार नाहीत. तिकीट रद्द केल्याचा पूर्ण परतावा इंडिगोकडून देण्यात येणार आहे. इंडिगोची काल 800हून अधिक उड्डाणं रद्द झालेली आहेत. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. इंडिगोने आधीच 2000हून अधिक उड्डाणं रद्द केली आहेत.